नमस्कार, मी प्रदीप रणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. 27 एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामध्ये म्हणजे उदगीर शहरात प्रियंका गांधी यांची सभा झाली. महाराष्ट्रातली लोकसभा निवडणुकीतली पहिली सभा उदगीरमध्ये झाली आणि त्या सभेमध्ये प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीवरती सडकून टीका केली. त्यांनी मांडलेले मुद्दे हे अतिशय महत्त्वाचे वाटतात. ठीक आहे, प्रियंका गांधींनी समजा जर टीका केली असेल, त्याची उत्तरं नरेंद्र मोदींना द्यायची नसतील चालेल, पण भाजपच्या वतीने या प्रश्नांची उत्तरं तरी जनतेला दिली गेली पाहिजेत. बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करताना प्रियंका गांधी असं म्हणाल्या की पंतप्रधानांनी सांगितलं होतं की दरवर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध होतील. त्याचं काय झालं? 37 लाख शासकीय पदे भरायची आहेत. 16 लाख कोटी रुपये श्रीमंताचं कर्ज माफ केलं गेलं. बेरोजगार 70 कोटीपर्यंत बेरोजगार आहेत. त्यांचं काय करायचं? 10 वर्षात तुम्ही काय केलं? जनतेला उत्तरं द्या. महिलांच्या सुरक्षेचा विषय काढला. महिला कशा सुरक्षित नाहीत. त्यातही ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पदावरती पदकं मिळवली, त्यांच्या पदकासोबत आणि त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले मोदींनी, पण त्यांच्यावरती अन्याय झाला, अत्याचार झाला आणि ते जेव्हा जंतर मंतरवरती धरणे धरायला होते, त्यांची साधी चौकशी पण केली नाही. का बाळांनो, काय झालं? तुम्ही काय हे करताय? ऐकून नाही घेतलं नाही? मग ही कसली सुरक्षा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट केलं नाही. शेतमालाला हमीभाव दिला गेला नाही. त्यानंतर शेतीच्या सर्व उपकरणावरती GST कर लावला जातो. मग शेतकऱ्यांच्या हिताचं हे सरकार कसं? यासारखे अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केले आणि खास करून संविधानाच्या विषयामध्ये मोदींचे मंत्री बोलतात, मोदींचे खासदार बोलतात, मोदींशिवाय झाडाचं पान हालत नाही असं म्हटलं जातं. मग ही मंडळी कसं काय बोलू शकतात? आणि ते बोलल्यानंतर तातडीनं प्रतिक्रिया का येत नाही? मग कदाचित मोदींनीच त्यांना बोलायला सांगितलं होतं का? आणि मग 400 पार झाल्यानंतर पुन्हा संविधान बदलायचं आहे का? लोकांच्या मनात अशा शंका येतात. असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मुद्दा काय? प्रियंका गांधींनी हे जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, पंतप्रधानांनी या मुद्द्यांची दखल घेतली पाहिजे. त्या काय म्हणाल्या की बघा की पंतप्रधान पदासारखा माणूस आणि ते कोणत्या मुद्द्यावर बोलतात? ते 100% खोटं बोलतात. आजपर्यंत पंतप्रधानांनी इतकं खोटं कधीच बोललं नाही, कुठल्याच पंतप्रधानांनी. म्हणजे आमच्यावर टीका करा, आमच्या कुटुंबावर टीका करा, आमचं काही म्हणणं नाही आहे, कारण आम्ही विरोधी पक्ष आहोत, त्यामुळे तुमचं टीका करणं स्वाभाविक आहे. पण आमच्या जाहीरनाम्यावर टीका करत असताना तथ्यांश असला पाहिजे ना. तुम्ही म्हणजे एक वेगळं एक्सरे मशीन येणार आहे. महिला ज्या अगदी पिठाच्या डब्यात जरी पैसे ठेवले तरी ते कळणार आहे आणि ते सरकार पैसे घेऊन जाणार आहे. हे जे ते बोलतात धादांत खोटं, हे कसं चुकीचं आहे असं त्या सांगत होत्या. आता मुद्दा या सगळ्या विषयावरती लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं दिली गेली पाहिजेत. आता काही ठिकाणी मोदींनी एक मुद्दा असा वापरला की धर्माच्या नावावर काँग्रेसनी आरक्षण दिलं. आम्ही ते लोकाला सांगितलं तर आम्ही कसं काय आचारसंहितेचा भंग केला? आमचं कुठं काय चुकलं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 4% मुस्लिमांना आरक्षण धर्माच्या नावावर तुम्ही मागता ना. धर्माच्या नावावरती कसं काय आरक्षण मागता येईल? ते मागास आहेत म्हणून आरक्षण दिलं पाहिजे ना. असे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेत. याच पद्धतीनं अशा मुद्द्यांवरती चर्चा व्हायला पाहिजे. किमान या मुद्द्यांचं भाजपचं काय म्हणणं आहे? 16 लाख कोटी हे जर काही मुठभर उद्योगपतींचं कर्ज माफ केलं गेलं असेल
तर ते केलंय की नाही हा खुलासा व्हायला पाहिजे. केलंय तर त्याच्या समर्थनार्थ मुद्दे सांगितले पाहिजेत. शेतकऱ्यांच्यासाठी या सरकारने काय काय गोष्टी केल्या त्याचा तपशील सांगितला पाहिजे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये आत्तापर्यंत किती जण मृत्युमुखी पडले, त्या आंदोलनाला इतक्या निर्दयीपणे का वागवलं गेलं ते सांगितलं पाहिजे. असे मुद्दे मांडले जात आहेत आणि यावरती काहीच बोलायचं नाही. राहुल गांधी काय म्हणतात, मी मुद्दा जर एक उपस्थित केला तर त्या मुद्द्याचं उत्तरच मिळत नाही, दुसरीकडेच विषय घेऊन जातो. आणि हे मोदी ते हुशार आहेत, ते उत्तम वक्ते आहेत. मग ते असतील वक्ते तर त्यांनी मूळ मुद्द्यांचं उत्तरं दिली पाहिजेत. आम्ही प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुद्दा भरकटवला जातो. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विषयामध्ये त्यांनीच सांगितलं ना, आम्ही काय आमच्या मनचं सांगत नाही आहे. आणि असं सांगत ही मंडळी काँग्रेसची त्यांच्या जाहीरनाम्याबद्दल सांगतात. आता त्यांचा जाहीरनामा देखील जर तरचा आहे. सत्तेत आलं तर ते करणार आहेत. सत्तेवर येण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे अनेक घोषणा ते पण करत आहेत. ते सांगतायत असं की तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, हिमाचल प्रदेश आहे, आमची जिकडे राज्य आहेत त्या राज्यामध्ये आम्ही सगळी अंमलबजावणी सुरू केली, दिलेल्या आश्वासनाची आम्ही पूर्तता करतोय असा दावा ते करतायत. तो दावा खरा आहे का खोटा आहे? मतदारांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत. मोदी हे जे बोलत आहेत, मोदींनी या विषयांचा पण स्पर्श केला पाहिजे. ते जे एकूण जगातली आपल्या देशाची प्रतिमा असेल, आपला आर्थिक एकूण उलाढाल असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या उत्तमच आहेत. पण या प्रश्नांची उत्तरं ही दिली गेली पाहिजेत, तरच सामान्य माणसांच्या मनामध्ये ज्या शंका उपस्थित होतात, मोदी खोटं बोलतात असे आरोप होतात. मग मोदी खरंच खोटं बोलतात का खरं बोलतात? दिलेल्या आश्वासनामधले किती आश्वासनांची पूर्तता झाली, किती आश्वासनांची पूर्तता झाली नाही, ऑडिट रिपोर्ट स्वतःच्या सरकारचा असा उघडपणे मांडला गेला पाहिजे. चर्चा व्हायला पाहिजे. हे मुद्दे जर चर्चेले गेले, म्हणजे समजा अजून एक आरोप होतो, 10 वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली गेली नाही. निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्या मुलाखती येतात, पण हे न करण्याचं आजचं काय त्याचं कारण आहे? मग आजची पत्रकारिता योग्य नाही आहे की काय? लोकांचे प्रश्न काही येतील, कशाला उत्तर देत बसू, कोणत्या कारणामुळे हे करत नाही, असे सगळे मुद्दे लोकांना सांगितले पाहिजेत. निवडणूक ही अशी आहे की प्रत्येक पक्षाची ध्येयधोरणं काय आहेत, प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं काय आहे. ठीक आहे ना, खिचडीवाले असतील ते प्रत्येकजण आपापल्या परीनं बोलत आहेत. तुम्ही या देशातल्या सर्वात सक्षम पक्षाचे सक्षम नेते आहात. मग सक्षम नेत्यांनी या सगळ्या मुद्द्यांचा खुलासा करायला नको का? आमचं असं म्हणणं नाही की सगळे खुलासे तुम्हीच करा, तुमचे प्रवक्ते करू देत, प्रेस नोट काढा, काही म्हणणं नाही, पण ह्या मुद्द्यांवरती लोकांपर्यंत याची उत्तरं पोहोचली पाहिजेत. इतकी रास्त अपेक्षा लोकांची आहे. आगामी काळातल्या होणाऱ्या सभांमध्ये पंतप्रधान ते स्वतः किंवा त्यांच्या एकूण यंत्रणेमार्फत, हे अगदी महाराष्ट्रातले समजा देवेंद्र फडणवीस आहेत ते बोलतील, आणखीन अनेक आहेत, गडकरी साहेब आहेत ते बोलतील, पण या प्रश्नांची उत्तरं जनतेला कळली पाहिजेत अशी जनतेची रास्त अपेक्षा आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.